शुभ दिवस. बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे काय? तर बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे शरीरात हानिकारक जीवाणू, बॅक्टेरिया अर्थात, प्रवेश करतात आणि त्यांची हळूहळू संख्या वाढत जाते. आणि हे जीवाणू आपल्या शरीरातील ऊतींना इजा किंवा हानी पोहोचवत असतात. हे सूक्ष्मजीव. तेव्हा शरीराच्या कोणत्याही भागात, जसे की त्वचा, फुफ्फुस, ब्लड म्हणजे रक्त किंवा मेंदूमध्ये हे विषाणू पसरतात. तेव्हा हे हानिकारक असतात. जीवाणू शरीरात शिरल्यामुळे इन्फेक्शन होते बघा. हानिकारक जीवाणू शरीरात शिरल्यामुळे प्रचंड नुकसान होते. हे जंतू खराब अन्न, पाणी, दूषित पाणी, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून तसेच जखमेतून शरीरामध्ये प्रवेश करीत असतात. हानिकारक हे जीवाणू शरीरात शिरल्यामुळे इन्फेक्शन होत असते आणि हे जंतू खराब अन्न, दूषित पाणी, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून किंवा जखमेतून शरीरामध्ये प्रवेश करतात. तेव्हा याची लक्षणे म्हटले तर संसर्गाच्या ठिकाणानुसार लक्षणे बदलतात. लक्षात ठेवा, संसर्गाच्या ठिकाणानुसार यांची लक्षणे बदलतात. पण सामान्य लक्षणे कुठली? तर थंडी वाजणे, ताप येणे, प्रचंड थकवा, विशिष्ट भागामध्ये सूज, अशी काही लक्षणे दिसतात. बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यानंतर संसर्गाच्या ठिकाणानुसार त्याची लक्षणे बदलतात. थंडी, ताप, थकवा, विशिष्ट भागात सूज येणे यासारखी लक्षणे दिसतात जर बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले असेल तर. मूत्रमार्गाचा संसर्ग असेल किंवा घसा खवखवत असेल, निमोनिया असेल, तसेच त्वचेचे संक्रमण असेल, अशा विविध ठिकाणी आपल्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन पाहायला मिळते. आता बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर अनेक प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक औषधे देत असतात. यावर उपचार करण्यासाठी बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यानंतर अनेक डॉक्टर काय करतात? प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक औषधे देतात. व्हायरल इन्फेक्शन हळूहळू वाढत असते बघा. तर बॅक्टेरियल इन्फेक्शन हे झपाट्याने वाढते आणि अचानक आणि तीव्र स्वरूपात वाढत असते. आता प्रतिबंधक उपाय काय करायचा? तर नियमितपणे हात आणि पाय धुणे, पिण्यापूर्वीची स्वच्छता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच योग्य काळजी घेणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. जखम असल्यास जखमेची योग्य ती काळजी घ्या. यामुळे संसर्गाचा धोका कमी होण्याला मदत होते. त्यामुळे नियमित हातपाय धुणे, खाण्यापिण्याची जागा स्वच्छ ठेवणे, जखम असेल तर तिची योग्य ती काळजी घेणे. यामुळे काय होतं बघा, संसर्गाचा धोका कमी होत जातो. त्यामुळे जर बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले असेल तर मूत्रमार्गामध्ये संसर्ग होतो, म्हणजे युरिन ट्रॅक्ट इन्फेक्शन, UTI. सर्दी, घसा खवखवणे, निमोनिया,
त्वचेचे संक्रमण यासारखे आपल्या आजाराला सामोरे जावं लागते जर बॅक्टेरियाचे इन्फेक्शन झाले तर. तेव्हा हानिकारक जीवाणू शरीरात जर शिरले तर इन्फेक्शन होते, लक्षात ठेवा. आणि हेच जीवाणू किंवा जंतू कशातून शरीरात जातात तर खराब अन्न, दूषित पाणी, संक्रमित व्यक्तीचा संपर्क आणि जखम असल्यास त्या जखमेतून देखील आपल्या शरीरामध्ये ते प्रवेश करतात. लक्षात आलं का? आणि काय होतं, जर त्यांनी जर शरीरामध्ये प्रवेश केला तर आपल्या शरीरातील ऊतींना इजा किंवा हानी पोचण्याची शक्यता दाट असते. शरीराच्या कोणत्याही भागात जसे की त्वचा, फुफ्फुसे, रक्त, त्वचा, मेंदूमध्ये हे जीवाणू पसरत जातात आणि ते आपल्याला हानी पोचवत असतात. तेव्हा बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ नये यासाठी आपण योग्य ती काळजी आणि खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हा बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे शरीरात हानिकारक जीवाणू अर्थात बॅक्टेरिया प्रवेश करतात, त्यामध्ये त्यांची वाढ होते आणि ते आपल्या शरीरातील ऊतीला इजा पोचवतात. जसे की त्वचा, फुफ्फुस, रक्त, मेंदू, त्वचा वगैरे. तर मित्रो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ देऊ नका, काळजी घ्या. हे काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा खराब झालेले अन्न, उघड असलेले अन्न पदार्थ जे असतात ते कृपया खाऊ नका. दूषित पाणी पिऊ नका आणि संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात राहू नका. कधी कधी जखमेस सुद्धा असे बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याची शक्यता दाट असते. तेव्हा ह्याची काळजी घ्या. आणि मूत्रमार्गामध्ये संसर्ग याचा होत असतो. बॅक्टेरियल इन्फेक्शनचा मूत्रमार्गामध्ये संसर्ग होतो. त्यामुळे पाणी भरपूर पिणे हे अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा काळजी घ्या आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन होणार नाही यासाठी प्रयत्न करा. तेव्हा हा व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद.